अरिजित सिंग ते तुला ऐकायचंय? नको नको तूच ऐक. मी जाणार आहे लाईव्ह ऐकायला. लाईव्ह काय काय कोणाला? अरिजित सिंगला लाईव्ह काय कधी कसं कुठे? एक 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 मिनिट. अगं ऍक्च्युली सम्राटला ना अरिजित सिंग लाईव्ह कॉन्सर्टचे 2 पासेस मिळाले. सो तो आणि मी जाणार आहोत. याला काय अर्थ आहे? मला पण त्याला लाईव्ह ऐकायचंय. ठीक आहे मग तू जा सम्राट सोबत. नाही नको, तुमचं ठरलंय ना, तुम्ही जा. काय 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 कोणाचं काय ठरलंय? काय नाही, तुझ्या रूम पार्टनर आणि हिचं ठरलंय. काय ग मनवा? अरे ऍक्च्युली काय झालंय ना, सम्राटला अरिजित सिंग लाईव्ह कॉन्सर्टचे 2 पासेस मिळालेत. त्याबद्दलच बोलत होतो आम्ही. अरे यार मनवा, याला काय अर्थ आहे? दिस इज नॉट फेअर. म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टला तुम्ही दोघं जाणार फक्त, ते पण अरिजित सिंगच्या. दिस इज नॉट डन. सायली बघ ना. अरे काय करणार आता, 2च पासेस आहेत. जा ग जा. बरोबर आहे बरोबर आहे. आणि तसंही ना अरिजित आपल्या सगळ्यांच्या मनात राहतो, मनात. ये बात. काय गाणं गातो यार तो. त्याच्या सुरांमध्ये ना नशा आहे. हो यार, ते गाणं नाही का, कुठली फिल्म आली होती रे ती मध्ये, दिलवाले. गेरुआ गेरुआ रंग दे तुमोहे गेरुआ. केवढं भारी. कडक. ते मैं तेनू समझावा की क्या बात है मनवा. ना तेरे बिन लगदा जी. खरंच यार, काय नशीब घेऊन आलाय तो माणूस. एक से बढ़कर एक गाणी गायला मिळतात त्याला. ते गाणं माहिती तुम्हाला? हा. जो भेजी थी दुआ वो जाके आसमां से यूं टकरा गई के आ गई है लौट के सदा. जो भेजी थी दुआ. क्या बात है नीरव, वाह. थँक्यू थँक्यू. आणि ऑल टाइम फेवरेट माझं एक गाणं. कुठलं? आशिकी 2 मधलं. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से भी हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी अब तुम. काय मनवा, कुठे चाललीस? आलेच. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, वो दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, वो दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय, मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय, तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय. पल्लू
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके